बराच वेळ तू सांगत नव्हतीस काय झालं ते. अरे मलाच कळत नव्हतं. नुसते रडतच होते. ऍक्च्युली आपल्या या टोटल प्लॅनचं मला एवढं टेन्शन आलेलं ना, आणि सडनली ते संपलं म्हणून रडायला आलं. ते नंतर समजलं मला. पण नशीब तुला टेन्शन नंतर आलं. खून करताना टेन्शन आलं असतं ना तर आपला सगळा प्लॅन चौपट झाला असता. हो रे. 6 महिन्यापूर्वीची ती गोष्ट आठवली ना की मलाच प्रश्न पडतो, किती कोल्ड ब्लडेड मारलं रे त्याला आपण. ऍक्च्युली मारलं मी बरं. म्हणजे मी काहीच केलं नाही का? मी असं म्हणालो आहे, पण त्याचा खून मीच केला ना. बरं मान्य आहे. खरंच त्या क्षणी तुला काय वाटलं रे? त्या क्षणी असं वाटलं की त्याला सोडून द्या. विशेषतः मी त्याला जेव्हा जवळ खेचलं आणि त्याच्या उरावर बसून त्याचा खळा दाबायला लागलो, त्याच्या डोळ्यात त्याचा मृत्यू मला स्पष्टपणे दिसत होता. मी त्याचा विश्वासघात केलाय हे त्याच्या लक्षात आलं होतं. तेव्हा वाटलं की त्याला सोडून द्या. मग का नाही सोडलंस? आणि काय करायचं होतं? अरे सोडून द्यायचंच. तसंही आपण सुखात होतो. सुखात होतो आपण. हो सुखातच होतो. अरे इतकं छान घर आहे, घरात आपण दोघं. तू नोकरी करत होतास आणि मी केली असती. आयुष्यभर फक्त नोकरीच केली असती. सकाळी उठायचं, दुपारची जेवणाचा डबा घ्यायचा, दुसऱ्यासाठी आपली बुद्धी वापरायची, दुपारी गार झालेला अन्न पोटात ढकलायचं, संध्याकाळी कारकुनी करून घरी यायचं. हप्त्याने घेतलेला टीव्ही पाहायचा, हप्त्याने झालेला मुलांचा अभ्यास घ्यायचा, नियमाप्रमाणे शरीर सुख द्यायचं, घ्यायचं, मेल्यासारखं पडायचं दुसऱ्या दिवशीच्या जन्मासाठी. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पुन्हा ते चाकोरीबद्दल होती. याला तू सुखात जगणं म्हणतेस? अरे 70% मराठी माणसं अशीच जगतात. नो 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 माधुरी. अरे जगणं कसं हवं? थ्रिलिंग, एक्साइटिंग, सतत नवीन टेन्शन, नवे ताण, एक सावधपणा हवं जगण्यात. वाटेल ते हॉटेलमध्ये जाता आलंच पाहिजे. मेनू कार्ड वाचून वाटेल ते पदार्थ ऑर्डर करता आलेच पाहिजे. उलट्या सिक्वेन्स मध्ये नाही बसायचं मेनू कार्ड. आधी किंमत मग पदार्थ चॅक. अरे जगणं कसं पॉश हवं. रिच कपडे, इम्पोर्टेड परफ्युम्स, इम्पोर्टेड आफ्टर शेव, सोन्याचे दागिने आणि या सगळ्यांसाठी हवा असतो फक्त पैसा. हे सगळं मला त्या भिकाऱ्याला मारताना आठवलं आणि माझा हात आपोआप घट्ट होत गेला. माझे होठ दाबले गेले आणि फुलाचा देठ तोडावा तसं मुडकं तुटलं. डोळा पडला तो. आदित्य